1800 साली ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील मांजरी भागामध्ये जवळपास 200 एकर जागेवर शेती करायचं ठरवलेलं होतं। त्यानंतर तिथं त्यांनी शेती केली, पाणी सुद्धा त्या ठिकाणी खडकवासला धरणातून आणलेलं होतं। नंतर ही जागा कालांतराने शासकीय झाली, सिंचन भवनच्या ताब्यात ही जागा गेली। हे सगळं सुरू असताना सिंचन भवनने ही जागा सुभाष सामुदायिक शेतकरी संघ आहे यांना दिली। सुरुवातीला हा 10 वर्षांचा करार झालेला होता। टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आणि 2015ला हा जो करार होता तो संपुष्टात आलेला होता। मात्र त्यानंतरही या शेतकरी संघाने आणि सिंचन भवनने संगनमत करून यामध्ये मोठा घोटाळा केलेला आहे असा आरोप आता होऊ लागलेला आहे। आणि दुसरीकडे शेतकरी संघाने सिंचन भवनला अंधारात ठेवून ही जागा 2 बड्या बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव आखलेला आहे असा आरोप आज ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केलेला आहे। गेल्या 6 महिन्यांपासून ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित अधिकारी आहेत यांच्याकडे याबाबतचा पाठपुरावा करतात, मात्र हाती काहीच लागलेलं नाहीये आणि त्यामुळे आता जनहित याचिका करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। एकूण हा प्रकार नेमका काय आहे, कधीपासून हा सुरू आहे आणि तुम्ही म्हणता की जवळपास 154 एकर ही जागा आहे, तर सध्या या जागेवर काय अस्तित्वात आहे, ती सध्या कुणाच्या ताब्यात आहे जागा? ती जागा सध्या सुभाष सामुदायिक शेतकरी संघ या संघाच्या ताब्यात आहे। ही जागा 48 सालापासून शेतीसाठी दिलेली होती। वेळोवेळी याच्या लीज मध्ये वाढ करण्यात आली। 1985 साली तत्कालीन जे सरकारमध्ये होते शरद पवार साहेब यांच्या सरकारने 30 वर्षाचं लीज वाढवून दिलं। त्या बदल्यात या शेतकरी संघाकडे असलेली 90 एकर जागा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला देण्यात आली आणि हे 30 वर्षाचं लीज हे 2015ला संपलं। लीज संपल्यानंतर या पाटबंधारे विभागाने, सिंचन खात्याने ही जागा आपल्या ताब्यात घेणं गरजेचं होतं आणि त्यानंतर मग त्या संदर्भामध्ये वेगळे निर्णय घेणं किंवा ती परत कलेक्टरकडे देणं अपेक्षित होतं। पण ही जागा 10 वर्षापासून या सुभाष सामुदायिक शेतकरी संघाकडे आहे। तिथं ह्या 150 एकर जागेवर हे तिथं तरकारी, 4 माही पीक, 6 महिने पीक, ऊस लावतात। म्हणजे वर्षाचे 4 ते 5 करोड रुपये त्यातनं त्यांना उत्पन्न येतं। या सर्व उत्पन्नातून या शेतकरी संघाने वैयक्तिक स्वतःच्या मालकीची 100 ते 150 एकर जागा आजूबाजूच्या परिसरात घेतली। शेतकरी संघाचं जे उपविधी आहे, जी घटना आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करायचा, शेतमजुरांना तिथं काम द्यायचं असं त्यांचा उद्देश असताना ह्या शेतकरी संघ हा व्यापारी झाला। त्यांनी ही जी त्यातनं जे खरेदी केलेली जागा आहे ते मग अमर मांजरेकर बिल्डर याला आताशी धरून मग त्यांनी ते अमर सृष्टी, मग तिथं प्लॉटिंग केलं, ती डेव्हलपला दिली आणि प्रचंड माया गोळा केली। यांनी तिथं प्रत्येकाने 10-10 गुंठे जागा आणि एक बंगला असं पण करून घेतलेलं आहे। मुळात तुमच्या संस्थेच्या उद्दिष्टामध्ये हे नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही तिथं लाचखोरी केली। एवढं सगळं असताना 10 वर्ष झालं चोरून तिथं शेती करत असताना याच्यावर सिंचनच्या अधिकाऱ्यांनी कधी लक्ष दिलं नाही किंवा ती जागा ताब्यात घेतली नाही। आतापर्यंत 40 ते 50 कोटीचं नुकसान हे पाटबंधारे विभागाचं असेल किंवा सरकारचं असेल हे झालेलं आहे। याच्या पुढे जाऊन कळस म्हणजे ह्या सुभाष सामुदायिक सोसायटीने 2021 मध्ये एक विशेष सर्वसाधारण सभा घेतली। ती सभा कशासाठी घेतली तर आदिदेव LLP ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे जिचे पार्टनर अमर मांजरेकर आणि अविनाश भोसले, आपण सर्व त्यांना ओळखत असाल, पुण्यातले नाही महाराष्ट्रातले बांधकाम व्यवसायातली ही मोठी नाव आहेत। या कंपनीला विक्रीचा ठराव करण्यासाठी ही विशेष सर्वसाधारण सभा घेतली। त्याच्यामध्ये 39 जण, 40 पैकी 39 जण हजर होते आणि या सगळ्यांनी सर्वानुमते ठराव केला की या कंपनीला जागा विकायची, जे की जी जागा ही लीजची जागा आहे। म्हणजे एवढ्या कॉन्फिडन्सनी हे सगळं करतात, म्हणजे नक्कीच त्यांना माहित असणार की याच्यामध्ये सिंचनचे अधिकारी पण सामील असणार, सहकारचे अधिकारी सामील असणार आणि त्यानंतर तुमच्या ह्या सुभाष सोसायटी बरोबर ह्या ज्या बिल्डर जे आहेत आणि यांना कोणतरी सरकारमधील कोणतरी एका मोठ्या शक्तीचे यांना ताकद असणार। त्यामुळे त्यांनी एवढे मोठ्या प्रमाणात ही डेअरिंग केली आणि ही सरकारी जागा तिची आता बाजार भावाची किंमत आहे 2000 कोटी आणि तिचा ऐतिहासिक वारसा म्हणजे महात्मा फुलेंचा वारसा आहे। ही जागा बिल्डरच्या घशात घालायचं
आणि स्वतःचं त्या संघातल्या प्रत्येकाचं या सहकारच्या सिंचनच्या अधिकाऱ्यांचं आणि बिल्डरचं लाखो करोडो रुपयाचा मलिदा स्वतः लाटायचा आणि वैयक्तिक फायदा करून घ्यायचा, अशा प्रकारची कटकारस्थाने केलीत. या संदर्भामध्ये या सुभाष सामुदायिक संस्थेचे माजी चेअरमन आपल्याबरोबर आहेत आनंदा घुले, यांनी लगेच अर्ज दिले की असं असं चाललंय, जागा काढून घ्या. त्यानंतर ही जागे व्यतिरिक्त त्यांनी जो बाकीच्या इतर गोष्टीमध्ये त्या संघाच्या नावाने ज्या जमिनी आहेत, ज्या प्रॉपर्टी आहेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय. त्याचा फेर लेखापरीक्षण अहवाल आलाय आणि त्या अहवालामध्ये 53 कोटीचा गैरव्यवहाराचा रिमार्क्स ठपका या ऑडिटरनी ठेवलाय, गव्हर्नमेंट ऑडिटरनी. तरी पण पुणे ग्रामीणचे जे निबंधक आहेत हौसारे, हे यांना वाचवतात. ते 3 महिने झालं तरी कारवाई करत नाही. कायदेशीर सल्ला घेतो, हे घेतो, ते घेतो आणि त्यांना त्यातनं कुठेतरी बाहेर निघायची वाट करून देतात ते. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या पुण्यामध्ये हे सगळं कट कारस्थान, हे सगळं हे बिल्डरच्या घशात घालायचं, हे सगळे प्रकार चालू आहे. या संदर्भामध्ये मी गेल्या 6 महिन्यापासून मुख्यमंत्र्यांपासून, राज्यपालापासून, ईडी, सीबीआय, सीआयडी, अँटी करप्शन, विभागीय आयुक्त, कलेक्टर, निबंधक, सहकार मंत्री या सर्वांना पत्रव्यवहार केला. कुणाकडूनही याच्याबाबत सकारात्मक पावलं उचलली गेली नाहीत. आणि यामुळं मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही जनहित याचिका दाखल केली की ही सरकारची जागा आहे, ही फक्त सरकारची जागा नाही तर आम्हा नागरिकांच्या पण मालकीची आहे आणि तिचं अपव्यवहार होणार आहे, याच्यामध्ये थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट होणार आहे. आणि हे सगळं प्रकार रोखण्यासाठी ती जागा लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी आदेश देण्यात यावेत. आणि याच्यामध्ये जे सरकारी अधिकारी सामील आहेत त्यांच्या संगनमताने हे झालंय, तर एसआयटी नेमून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, या संघाची मान्यता रद्द करण्यात यावी आणि त्या संघावर प्रशासक नेमण्यात यावा, अशी आम्ही मागणी केलेली आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सिंचन भवन मधले अधिकारी सुद्धा यामध्ये सहभागी आहेत असा आरोप आहे आणि त्यामुळे याबाबतची एसआयटी चौकशी व्हावी ही मागणी आहे. खरं तर 1-2 एकराचा प्रश्न नाहीये, तर 154 एकर आणि या जागेचा सध्या बाजारभाव आपण पाहिला तर तो जवळपास 2000 कोटींच्या घरामध्ये आहे आणि त्यामुळे शासनाचा महसूल सुद्धा यामध्ये सध्या बुडतोय. जसा त्यांनी उल्लेख केलेला आहे, जवळपास 40 कोटींचा महसूल हा सरकारचा बुडालेला आहे आणि त्यामुळे खरं तर राज्याचे प्रमुख त्याचबरोबर जे अधिकारी आहेत वरिष्ठ यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून यामध्ये जी सत्यता आहे ती पडताळून नेमकं दोषी कोण आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि सध्या ही जी जागा शासनाची आहे ती सुद्धा त्यांनी ताब्यात घेतली पाहिजे अशी मागणी मंगेश ससानी यांच्याकडून करण्यात आलेली आहे. त्यासोबतच आता न्यायालयीन लढा सुद्धा लढण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे न्यायालयात सुद्धा त्यांना न्याय मिळतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.